तर फायनली मित्रांनो आपण राजवाड्याच्या परिसरात आलोय। तर इथं वेगवेगळ्या 2-3 वास्तू आहेत। तर पहिली वास्तू आपण मेन राजाराम हायस्कूल आहे ती आपण बघू, मग त्यानंतर आपण तिकडे जाऊ। मित्रांनो, या वास्तूमध्ये 1851 साली ब्रांच राजाराम हायस्कूलची स्थापना झाली। राजाराम महाराजांनी या वास्तूची उभारणी फक्त शाळेसाठी केली। खालच्या मजल्यावर 10 खोल्या आणि वरच्या मजल्यावर काहीतरी 10 खोल्या आहेत। तर ही वास्तू तुम्हाला जवळून दाखवतो मी, चला बघूया। मित्रांनो, माझ्या मागे ही 4 मजलीची इमारत दिसते, नगारखाना म्हणजे जुना राजवाडा असा खूप लोकांचा समज आहे। कारण हा राजवाडा नसून नगारखाना आहे, कारण यामध्ये पूर्वी नगारे वाजवले जायचे, त्यामुळे या वास्तूला नगारखाना असं म्हटलेलं आहे। ब्रिटिश काळात पण ह्या वास्तूवर आपल्या स्वराज्याचा भगवा ध्वज डौलाने फडकायचा आणि ह्यासाठी जो बांधकामासाठी जो दगड लागलेला आहे तो ज्योतिबा देवस्थानाच्या डोंगरावरून आणलेला आहे। तर आपण या वास्तूच्या आतमध्ये जाऊ तर आणि बघू पलीकडून, तर चला।
मित्रांनो, तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर मी तुम्हाला 2 पुस्तकं सजेस्ट करेन. पहिले पुस्तक किका चौधरी यांचे कोल्हापूर जिल्हा हे पुस्तक. दुसरे पुस्तक सदाशिव मार्तंड गर्गे यांचे करवीर रियासत हे पुस्तक. तुम्हाला यातून अधिक माहिती मिळून जाईल. तर मित्रांनो, आपण नगारखान्याच्या आतमध्ये आलोय. छत्रपती राजवाड्याचे प्रवेशद्वार म्हणून छत्रपती बुवासाहेब महाराजांनी सन 1828 ते 1838 या 10 वर्षाच्या काळात ही इमारत बांधली. जुना राजवाडा आणि नगारखाना ही स्वातंत्र्य वास्तू आहे. नगारखान्यामध्ये संगमरवरी दगडाचा आयनी महल आहे, पण आता वरती जाता येणार नाही, परमिशन नाही आहे. त्यामुळे मी तुम्हाला राजवाडा आणि भवानी मंडप जवळजवळच आहे, तर मी तुम्हाला दाखवतो. चला. तर मित्रांनो, आपण भवानी मंडपाच्या गाभाऱ्यात आलेलो आहे. ह्या इमारतीचा मध्यभाग वगळता सगळीकडे गच्चे आहेत. पहिल्या मजल्यावर निवासस्थानाकरिता खोल्या आहेत आणि पश्चिमे बाजूला शासकीय कार्यालय आहेत आणि दक्षिणे बाजूला छोटंसं पाण्याचं टाका आहे. तिथं छोटंसं महादेवाचं मंदिर आहे, तर मी तुम्हाला दाखवतो. चला. हा भवानी मातेचा गाभारा आहे. तसेच या गाभाऱ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंधुदुर्ग किल्ल्यावरील हाताचे ठसे चांदीमध्ये आहेत. हा पुतळा छत्रपती शाहू महाराजांचा पूर्णाकृती लाकडी पुतळा आहे आणि हे जे प्राणी दिसत आहेत त्यांची शिकार छत्रपती शाहू महाराजांनी केली आहे आणि त्यांचे जे कातडे आहेत ते ओरिजिनल आहे. त्यामध्ये भुस्सा भरून त्याचे जतन करण्याचे काम केले जाते आणि तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे तख्त आहे. जुना राजवाडा म्हणजेच करवी संस्थांची राजधानी. डौलारू वास्तू ही वास्तू काही भागात 2 मजली तर काही भागात 3 मजली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर त्यांच्या सुनबाई छत्रपती ताराणी यांनी करवी संस्थांची स्थापना केली. संस्थांची राजधानी पन्हाळ्यावरून कालांतराने कोल्हापुरात आणली. राजवाडा खूप मोठा आहे. 6 चौक आहेत. आतमध्ये शासकीय कार्यालय आहेत, तिथं जाता येणार नाही. तुम्हाला मी थोडंसं तिकडून दाखवीन. स्वातंत्र्य लढ्यातील उठावाचा जुना राजवाडा हा एकमेव साक्षीदार आहे. ते म्हणजे कसे, परिस्थिती अशी की 1857चा जो उठाव झाला त्यामध्ये चिमासाहेब महाराजांनी उठावाला बळ दिलं आणि ते ब्रिटिशांनी मोडून काढलं आणि त्यांना कैद कोल्हापुरातून करून
कराचीला नेण्यात आलं आणि काही क्रांतिकारांना या राजवाड्यात मृत्यूदंडास सामोरे जावे लागले. म्हणून हा राजवाडा स्वातंत्र्य लढ्यातील उठावाचा एकमेव साक्षीदार. तर मित्रांनो, मी हा व्हिडिओ इथंच थांबवत आहे. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये.